त्यानंतर मी विनंती करते माननीय आर.टी. देवकांत साहेब यांना की त्यांनी आपलं मनोगत आणि सर्व उजळणी आपल्या सर्वांसमोर जी ऐकण्यासाठी आपण सगळेच जण उत्सुक आहात, तत्पूर्वी टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्यांनी आपण हे मनोगतात. विद्युत क्षेत्रतांत्रिक कामगार युनियनचा, विद्युत क्षेत्रतांत्रिक कामगार युनियनचा हम सब हमारी यूनियन, हमारी यूनियन. अरे आवाज दो, अरे आवाज दो. बस चला. आता बाहेर जे सेल्फी काढतायत पटकन आतमध्ये या. जे भोजन मंडपामध्ये आहेत त्याने देखील आतमध्ये या. तुम्ही संघटनेच्या महाअधिवेशनासाठी आलेला आहात. जेवण आपल्याला आपल्या घरी देखील मिळतं. आणि आपण स्टँडवर देखील उभं राहतो. बसायची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, तुमचा सर्व पाहुणचार केलेला आहे. तुम्ही आम्ही वर्ग 3 आणि 4 मधले कर्मचारी आहोत. आम्हाला वर्ग 4 आणि 3 मध्ये असताना देखील शिस्तीचं दर्शन इथं घडवायचं आहे. ही जबाबदारी तुमची आहे. अधिवेशनाला आलो, काय बघितलं माहिती नाही, काय ऐकलं माहिती नाही, कुणी काय सांगितलं माहिती नाही, सेल्फी काढले आणि गेलो. हे अधिवेशन होऊ शकत नाही. बाहेरचे जेवढे लोक आहेत त्यांनी पटकन वेळेत आणि इकडे जेवढ्या जागा आहेत तेवढ्या सगळ्या हे करा. मला माहिती आहे सभागृहापेक्षा जास्ती लोक बाहेर आहेत. सॉरी सर. आणि कुणीही कार्यक्रम संपेपर्यंत मध्येच उठायचं नाही. आपल्या संघटनेचं हे 21वे द्विवार्षिक महाअधिवेशन. संघटनेला 46 वर्ष पूर्ण झाली. कधी 2 वर्षातून, कधी 3 वर्षातून, कधी कोरोना काळामुळे आपलं 3.5 वर्षानंतर आपलं अधिवेशन झालं. अधिवेशन घेत असताना अधिवेशनाचा उद्देश फक्त कामगारांचे प्रश्न, कामगारांच्या मागण्या एवढ्यापुरतं संघटनेचं काम चालत नाही आणि कुठल्याही संघटनेचं मागण्यापुरतं काम चालू नये असू नये. आम्ही लोकप्रतिनिधींना बोलवत असतो, आपण व्यवस्थापन प्रतिनिधींना बोलवत असतो, आपण आजी माजी पदाधिकाऱ्यांना बोलवत असतो, सभासदांना या ठिकाणी बोलवत असतो, पत्रकारांना या ठिकाणी बोलवत असतो. आणि त्याच्या मागचा एकच उद्देश असतो की तुमच्या माझ्या समस्या तर जायलाच हव्या, त्यासोबत ग्राहकांची सेवा देत असताना येणाऱ्या अडचणी, काम करताना येत असणाऱ्या अडचणी या देखील लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचाव्यात, व्यवस्थापनापर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने आपण महाअधिवेशन घेत असतो.
पूर्वीचं वीज मंडळ असेल, आत्ताच तिन्ही वीज कंपनी असतील. इतका बदल होत गेलेला आहे आणि ह्या बदलात देखील ही कंपन्या टिकल्या पाहिजे, तुमच्या आमच्या सेवा टिकल्या पाहिजे, आम्हाला संरक्षण कायम राहिलं पाहिजे. या सगळ्यांचा ओहापोह महाअधिवेशनाच्या माध्यमातून केला जात असतो. या महाअधिवेशनाला आपण माननीय नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांची तारीख घेतलेली होती. साहेबांनी तारीख दिली होती. 4 दिवसापूर्वी भेटल्यानंतर त्यांनी माझ्या प्रोग्राममध्ये हा कार्यक्रम ऑलरेडी आहे हे सांगितलं होतं. आणि दिलीप वळसे पाटील साहेब हे निव्वळ संघटनेवर प्रेम करत नाही, तर ह्या तिन्ही वीज कंपनीतील तांत्रिक कामगारांवर मनापासून प्रेम करणारे ते एक व्यक्तिमत्व आहे. आणि ते जरी आले नसले तरी देखील अडचणी आहेत त्यांच्या. बुलढाण्याला गारपीट झाली, पालकमंत्री आहेत. मी रात्री त्यांच्याशी फोनवरून बोलल्यानंतर अशा माझ्या अडचणी आहेत, मला तिथं जावं लागतंय. तरी देखील मी मुश्रीफ साहेबांना फोन करून सांगतोय की तुम्ही त्या ठिकाणी जावा. एक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमची आमची काळजी घेणारा हा तुमच्या आमच्यासाठीचा हा जाणता राज आहे. आणि मग व्यवस्थापनाचे अधिकारी देखील आपल्याला म्हणजे येतो म्हणून सांगितलेलं होतं. त्यातील भादीकर साहेब कालपर्यंत मुंबईतच होते आणि आज थोडासा एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आपण थोडासा जवळ घेत, थोडासा लांबवत अशा पद्धतीने आपला कार्यक्रम सुरू केलेला आहे. या 21व्या महाअधिवेशनाचे उद्घाटक आमदार सतेज पाटील साहेब, महावितरणचे मानव संसाधन विभागाचे संचालक माननीय अरविंद भादीकर साहेब, तुमच्या आमच्या प्रेमापोटी उपस्थित असलेले या म्हणजे वितरणचे महाव्यवस्थापक पांडे साहेब, आमचे भागवत साहेब मुख्य अभियंता, पारेषणचे CRO भरत पाटील साहेब, डेप्युटी CRO काटकर साहेब, AGM कोल्हापूर शशिकांतजी पाटील साहेब, माझा एक खंदा सहकारी आणि या संघटनेचा अध्यक्ष बारी साहेब, माझ्या संघटनेचे सर्व केंद्रीय पदाधिकारी, ट्रस्टीज, संपादक, सहसंपादक, रोजनिशीचे संपादक शैलेजी पेंडसे, स्मरणिकेचे संपादक, जन्मगाथेचे संपादक, सहसंपादक, याबरोबर संघटनेचे माझ्या सर्व केंद्रीय माजी पदाधिकारी सोळंके साहेब, वणीकर साहेब, देवरे साहेब, चव्हाण साहेब, ट्रस्टी अयलवारजी, रवी वैद्यजी, सिद्धार्थ गायकवाडजी, शैलेशजी पेंडसे साहेब, सर्व CWC मेंबर्स, माझे CWC मेंबर्स, सर्वस्तरीय पदाधिकारी, सर्व सभासद, आमच्या महिला भगिनी, पत्रकार, सर्व स्वयंसेवक, सर्व कष्ट घेणारे कार्यकर्ते, या अधिवेशनाच्या माध्यमातून तुम्हाला
की तुमच्या सरचिटणीसाठी तुमच्याशी एक संवाद साधावा. संघटनेचं म्हणणं व्यवस्थापनापर्यंत सरचिटणीसांनी पोचवावं. काही अडचणीवर चर्चा करावी, काही समस्यावर बोलावं, ह्या अपेक्षा तुमच्या असतात. त्या अपेक्षांना समोर ठेवून आजचंही माझं मी मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय. संघटनेला 46 वर्ष झाली. ही संघटना एवढ्यासाठी स्थापन झाली नाही की आम्ही फक्त पुढारपण करावं, एक व्यावसायिक धोरण स्वीकारावं किंवा एक पदाच्या अपेक्षेनं काम करावं. यासाठी मुळात ह्या संघटनेची स्थापना झालीच नाही. मुळामध्ये ह्या संघटनेची स्थापना होत असताना जो त्या म्हणजे संघटना स्थापन होते 43 दिवसाचा संप झाला होता. अगदी संस्थापक अध्यक्ष सलाम साहेब यांना तुरुंगवास सोसावा लागला. अनेक तांत्रिक कामगारांचे संसार उघड्यावर आले, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना चार्जशीट मिळाले, अनेकांची निलंबनं झाली. आणि मग संघटनेचा पहिला उद्देश काय होता तर या कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावं, त्यांच्या नोकरीवर त्यांच्या नोकरीवर गदा येऊ नये. आणि बाकीचे आर्थिक प्रश्न वगैरे हे जे आहेत ते चालणारे प्रश्न होते. मग तो स्वतंत्र वेतन श्रेणीचा विषय असेल, बाकी अनेक विषय असतील. 46 वर्ष संघटन चाललं. हे संघटन चालत असताना काही लोक निश्चितपणे दुरावले. तरी देखील या संघटनेवर प्रेम करणारा हजारोच्या घरामध्ये कामगार आहे, हजारोच्या. या संघटनेनं सर्व काही दिलं. अनेक या ठिकाणी माझे पदाधिकारी आहेत, संघटनेवर प्रेम असल्या कारणाने त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या महाधिवेशनाच्या माध्यमातून तुमची अपेक्षा आहे की पेन्शनकडे लक्ष द्यावं, कामगार भरतीकडे लक्ष वेधावं, पगार वाढीकडे लक्ष वेधावं, कामगार भरतीकडे लक्ष वेधावं. आउटसोर्स कर्मचाऱ्यांच्या देखील अपेक्षा आहेत. यासोबतच एक मोठा ड्रास्टिक चेंज, आमूलाग्र बदल येत्या काळामध्ये होणार आहे, दिसून येणार आहे. त्याचे परिणाम काय होणार आहेत, तुमच्या आमच्या नोकरीवर काय परिणाम होणार आहेत, या कंपनीवर काय परिणाम होणार, ग्राहकावर काय परिणाम होणार आहेत, तो विषय आहे स्मार्ट मीटरचा. इंधनवाढीचा विषय आहे. बादकर साहेब, आज तुम्ही आता घोषित करून टाका, तर सही झाली, सोमवारी परिपत्रक आता काढून टाकतो असं घोषित करून टाका. साहेब, हा क्रेडिटचा विषय नाही. क्रेडिट कुणाला घ्यायचं त्यांना घेऊ द्या. या क्रेडिटच्या पायामध्ये लोकांचं नुकसान होऊ नये ही प्रामाणिक अपेक्षा बाळगणारा मी कार्यकर्ता आहे. आणि हे चालत असतं. क्रेडिटसाठी कोण काय करतं हे आम्हाला देखील माहिती आहे. परंतु कधी कधी असा क्षण येतो की जीव जायच्या आधी पाणी मिळू द्या, असा एक प्रसंग येतो. जाऊ द्या साहेब, क्रेडिट कुणाला घ्यायचं त्यांना घेऊ द्या. तो काही विषय तुमचा आमचा म्हणजे विषय नाही, माझ्या संघटनेचा तर नाहीच तो. पण आज तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि स्टाफ सेटअपचे रिस्ट्रक्चरिंगचे विषय आहेत. पेन्शनसारख्या विषयासंदर्भानं बोलत असताना
मी निश्चितपणे सांगेन की EPS 95 असेल, BR 624 असेल किंवा जुनी पेन्शन असेल, 2009 साली मंजूर झालेली पेन्शन असेल, माझ्या संघटनेचं प्रत्येक वेळी हेच म्हणणं होतं की कुठलीही पेन्शन द्या परंतु पेन्शन लागू करा. कारण मला हेच पाहिजे, हे जर मी म्हणत बसलो तर मला काहीच मिळणार नाही, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज EPS 95 संदर्भानं डिसेंबर अखेरपर्यंत आम्हाला मुदत मिळाली, प्रशासनाला मुदत मिळाली. ती जरी असली तरी देखील 2014 नंतर निवृत्त झालेले कर्मचारी असतील किंवा त्यानंतर रुजू झालेले कर्मचारी असतील, त्यांच्या पेन्शनचा विषय आजही कायम आहे. राज्य शासकीय कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे, संपासारखा निर्णय घेतलेला आहे. आम्ही प्रमुख 6 संघटना यांनी देखील आपापसात चर्चा करत असताना शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्या यदा कदाचित जर आम्हाला निर्णय घ्यावा लागला तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जर संप पुकारलेला आहे तर त्यांच्याबरोबर जाण्याचा विचार देखील आम्हाला प्रमुख संघटनांना करावा लागणार आहे. कारण कुठेतरी हा विषय हा मिटणं गरजेचं आहे. पेन्शनाअभावी काय हाल आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. EPS 95च्या अर्ज भरण्यासाठी अनेक मुख्य अभियंता सारखे, अगदी संचालक सारखे अधिकारी यांनी अर्ज भरले. यावरून पेन्शनचं महत्त्व समजते सगळ्यांना आणि त्याची गरज देखील समजते. कामगार भरती संदर्भानं पारेषणनं निर्णय घेतला, पारेषणची ॲडव्हर्टाईज निघाली, निर्मितीची देखील ॲडव्हर्टाईज निघणार होती, वितरणची देखील ॲडव्हर्टाईज निघणार होती. मला वाटतं या दोन्ही कंपन्यांनी देखील कामगार भरती संदर्भानं लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. आम्ही मागच्या पगारवाढीला सांगितलं होतं, करारामध्ये ते नमूद आलेलं होतं की 38,000 पदे आम्ही भरणार आहोत. दुर्दैवानं कोरोनाचं संकट आलं, अनेक तुमचे आमचे बांधव कोरोनामध्ये शहीद झाले. त्याचा परिणाम नोकर भरतीवर झाला. 2019ची भरती आत्तापर्यंत चालू आहे. एक सुटसुटीत भरती व्हावी, स्पर्धात्मक भरती व्हावी. 10वीच्या गुणावर तर अजिबात भरती साहेब करू नका. क्लास 4 असो किंवा क्लास 3 असो, येणारा प्रत्येकजण स्पर्धेतूनच यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं एज रिलॅक्सेशनसाठी मला असं वाटतं निर्णय आपण घेतलेला होता एज रिलॅक्सेशनचा. पूर्ण एका बाजूला आपण मार्क्स वाढवतो आणि दुसऱ्या बाजूला त्याची वयाची मर्यादा मात्र मर्यादित ठेवतो. पारेषणची जाहिरात निघाली त्यामध्ये प्रॉब्लेम आहे तो. तर जेवढ्या वर्षाचे आपण त्यांना मार्क देणार आहोत तेवढ्या वयापर्यंतची त्याला एक संमती असणं, मग तो आउटसोर्स कर्मचारी असेल किंवा अप्रेंटिस असेल, कुणीही असेल, तर त्याला ती सवलत एज रिलॅक्सेशन तेवढं जेवढ्या वर्षाचे तुम्ही मार्क देणार आहात तेवढ्याची एक सवलत त्यांना असणं गरजेचं आहे. स्वतंत्र वेतन श्रेणीचा विषय आहे. शासनाकडे प्रस्ताव साहेब आम्हाला तुम्ही उत्तर दिलं नाही, पण दुसऱ्या संघटनांनी प्रश्न मांडल्यानंतरच प्रस्ताव शासनाकडे दिलाय म्हणून त्यांना उत्तरं दिली. चर्चा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन बरोबर, प्रस्ताव विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा, आणि कुणीतरी प्रश्न मांडल्यानंतर आमच्या प्रश्नाची उत्तरं इतर संघटनांना जातात. ठीक आहे, प्रशासन म्हणून तुम्हाला त्या भूमिका पार पाडाव्या लागत असतील, परंतु आम्हाला असं वाटतंय साहेब की मी यापूर्वी देखील स्पष्ट सांगितलेलं आहे की एका नया पैशाचं बर्डन नाही. आम्हाला स्वतंत्र वेतन श्रेणी एवढ्यासाठी पाहिजे, आमचा पैशाचा विषय आहे 2005 साली हा संपलेला आहे.
प्रधान ऊर्जा सचिव यांच्याबरोबर चर्चा होत असताना त्या ठिकाणी देखील मान्य केले की आमच्यावर कुठलंही फायनान्शियल बर्डन नाही. आणि मग असं असताना फक्त भविष्यातला ज्या ॲनॅमलीज आहेत, जे विद्युत सहाय्यक ते उपकेंद्र सहाय्यक झाले, जे टेक्निशियन ते उपकेंद्र सहाय्यक झाले, या सर्वांच्या मध्ये कुणी 2 वेतनवाढी लावतं, कोण लावत नाही. पारिशनला देखील आता तो प्रश्न तयार होईल. आणि म्हणून फक्त ॲनॅमलीज दूर करण्यासाठी आमचा पैशाचा विषय नाही, परंतु या संघटनेच्या स्थापनेपासूनचा देखील तो विषय आहे. म्हणून आम्हाला स्वतंत्र वेतन श्रेणी हवे आहे. आणि आपण निश्चितपणे या पगारवाढीच्या वेळी त्याच्यावर निर्णय घ्याल किंवा वरिष्ठ व्यवस्थापनाला त्या संदर्भानं आपण कल्पना द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. रिस्ट्रक्चरिंगसारखा विषय अनेक संघटनांचा त्याला विरोध आहे, परंतु रिस्ट्रक्चरिंग ह्या आपल्या संघटनेला का पाहिजे ह्याची उत्तरं मी वेळोवेळी दिलेली आहेत. कामाचा ताण कमी करणं, कामाचं नियोजन करणं आणि अपघाताचं प्रमाण शून्यावत आणणं. आम्हाला यासाठी रिस्ट्रक्चरिंग हवं आहे. साहेब, काही संघटना आंदोलन करत आहेत, आपण आंदोलनावर बोलणं उचित नाही, परंतु मुख्यालयापासून ते खालपर्यंत एक जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस मॅनेजमेंट त्याचं होण्याच्या ऐवजी स्ट्रेस डायव्हर्शन व्हायला लागले. मग मुख्यालयानं झोनला बोलायचं, झोननं सर्कलला बोलायचं, सर्कलनं डिव्हिजनला बोलायचं, डिव्हिजननं खाली सब डिव्हिजनला बोलायचं, सब डिव्हिजननं सेक्शनला बोलायचं, सेक्शन ऑफिसरनं मग त्या जनमित्राला बोलायचं. स्ट्रेस डायव्हर्शन हे मूळ कारण आहे. हा सगळा एक काही लोकांच्या मध्ये जो उद्रेक होत असेल किंवा जो त्याच्या अशांतता होत असेल, त्याला मेन जे कारण आहे ते स्ट्रेस डायव्हर्शन हे खरं तर मुख्य कारण आहे. आणि त्याला पर्याय आहे रिस्ट्रक्चरिंग, हेच त्याला पर्याय आहे. आणि मला असं वाटतं माझ्या संघटनेची साहेब अपेक्षा आहे, भविष्यातले जे स्मार्ट मीटर जे बसणार आहे ते स्मार्ट मीटर बसल्यानंतर कशा पद्धतीची स्टाफची संरचना असायला पाहिजे याच्यावर निर्णय होणं गरजेचं आहे. आणि या संदर्भानं आपण निश्चितपणे यावर वरिष्ठ व्यवस्थापनाचं लक्ष वेधाल, CMD सरांचं लक्ष वेधाल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पगारवाढ आता चर्चेतला विषय आहे आणि गडबड सगळ्यांनाच आहे. तुम्हाला जेवढी पगारवाढीची गडबड आहे तेवढी व्यवस्थापनाला देखील गडबड आहे. खूप गतीनं काम चालू आहे, पण ते काम करत असताना ज्या ॲनॅमलीज आहेत त्या ॲनॅमलीच्या बाबतीमध्ये देखील आपण निर्णय होणं गरजेचं आहे असं माझ्या संघटनेला देखील वाटतं. अनेक दिवसापासून साहेब एक विषय घेतोय. आपल्या वितरणच्या CMD स्तरावरच्या बैठकीमध्ये झालेला निर्णय आहे. तो निर्णय असा आहे की आपल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पती पत्नीला मेडिक्लेम सुविधा देणं, भले तो मग वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून द्या, स्वतंत्र ट्रस्ट तयार करा, परंतु शेवटी प्रत्येकजण त्या उंबरट्यावर जाणार आहे. ज्यांची मुलं सर्व्हिसला आहेत, शासकीय सेवेमध्ये सर्व्हिसला आहेत किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये आहेत, त्यांना मेडिक्लेम सुविधा आहे, परंतु अनेकांना ती सुविधा नाही. म्हणून मला असं या अधिवेशनाच्या माध्यमातून मेडिक्लेम सुविधेबाबत आफ्टर रिटायरमेंट लक्ष वेधायचं आहे. आणि काय अडचणी असेल तिथं आपण बोलू निश्चित. आम्ही असं म्हणत नाही की सर्व पैसा हा कंपनीनं भरावा. निश्चितपणे काही कॉन्ट्रीब्युशन कर्मचाऱ्यांचं असेल, काही कॉन्ट्रीब्युशन हे मॅनेजमेंटचं असेल, परंतु हा निर्णय घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अनेक विषयावर बोलता येईल. निर्मितीचे स्टाफ सेटअप संदर्भाने देखील विषय आहेत. चार्जमन 1, चार्जमन 2 ठीक आहे. आता 5 तारखेला आमची CMD स्तरावर बैठक लागलेली आहे, त्या ठिकाणी आम्ही विषय हे घेऊच. हे पोस्ट तयार करण्यासंदर्भानं निश्चितच या महाअधिवेशनाच्या माध्यमातून
आपण हे काही 2-4 विषय पेन्शनचा असेल, स्वतंत्र वेतन श्रेणीचा विषय असेल, कामगार भरतीचा विषय असेल, सहाय्यकांच्या मानधन वाढीचा देखील विषय आहे, त्या संदर्भाने देखील लक्ष मी व्यवस्थापनाचं वेधू इच्छितो. आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेब, थोडंसं माझ्या संघटनेबद्दल सांगतो. ही संघटना निर्णय घेतल्यानंतर निर्णयावर ठाम राहणारी संघटना आहे. कोणत्याही दबावाला, मग तो व्यवस्थापनाचा दबाव असेल किंवा मग कर्मचाऱ्यामधनं येणारा दबाव असेल, जी भूमिका घेतलेली असते त्या भूमिकेवर ठाम राहणारी ही संघटना आहे. आणि याची प्रचिती व्यवस्थापनाला देखील वेळोवेळी आलेली आहे. आम्हाला एवढंच माहिती आहे, हा उद्योग टिकला पाहिजे, ही कंपनी टिकली पाहिजे. क्लास 4चा जरी दरवाजा असला तरी तो एंट्रीचा दरवाजा हा कायम राहायला पाहिजे. ज्या दरवाज्यातून आम्ही आलोय त्या दरवाज्यामधून अनेकांचे येणारे मार्ग हे तसेच चालू राहिले पाहिजेत. अनेकांच्या चुली पेटल्या पाहिजेत. आमची संघटना चुली पेटवणाऱ्यामधली आहे. कारण शेवटी आम्ही एक हे देखील मान्य करतो की हातामध्ये जर माचीस आलं तर आम्ही ठरवायचं असतं, आम्ही त्यानं दिवा पेटवायचा आहे, आम्ही त्यानं चूल पेटवायची आहे का आम्ही त्यानं घर पेटवायचं आहे. माझी संघटना दिवा पेटवणारी आहे, माझी संघटना चूल पेटवणारी आहे. मी माझ्या सभासदांच्या माध्यमातून जे काही विषय मांडले त्याच्यावर आपण सर्वांनी गांभीर्यानं विचार करावा. आपण वेळात वेळ काढून माझ्या संघटनेच्या अधिवेशनाला आलात यासाठी मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तांत्रिक.